नमस्कार मंडळी, राम राम। आज आपण करणार आहोत सांडग्यांची भाजी। तर सांडग्याची भाजी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सांडगे, दाण्याचं कूट, बारीक चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, फोडणीचं साहित्य म्हणजे जिरे, मोहरी, हळद, हिंग, कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि तेल। तर पहिल्यांदा आपण सोलून घेतलेला लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया। कढईत मी तेल घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं तापलं आहे, त्याच्यात मी हे सांडगे घालणार आहे आणि ते चांगले व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहे। आपले सांडगे तेलामध्ये खमंग भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। तर आता कढईत याच तेलामध्ये आपण फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी आपण मोहरी घातली, जिरे, कढीपत्ता, ठेचून घेतलेला लसूण, आता याचमध्ये घातलाय बारीक चिरलेला कांदा। आता कांदा छान गुलाबी रंगावरती परतून देणार आहोत। कांदा आपला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मसाले घालूया। थोडीशी हळद, थोडासा हिंग, बेडगी मिरचीचं तिखट, आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूयात आपण तेलात परतून घेतलेले सांडगे। सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया। आता यामध्ये घालणार आहे मी गरम पाणी। सांडग्यांच्या भाजीची तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवता येते, त्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही घट्ट पातळ करू शकता। आता यामध्ये घालणार आहे मीठ। पण सांडग्याची भाजी करताना एक लक्षात ठेवायचं की सांडगे जेव्हा आपण उन्हाळ्यात करतो तेव्हा त्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळं भाजीमध्ये मीठ अगदी कमी घालायचं। आता आपण थोडा वेळ सांडगे शिजत ठेवूया। सांडग्याची भाजी आपली शिजत आलेली आहे। त्याच्यात मी भाजी मिळून येण्यासाठी घालणार आहे थोडंसं दाण्याचं कूट। आणि झाकण ठेवून चांगले शिजू द्यावे। मंडळी, आपली सांडग्याची भाजी तयार आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। कशी वाटली ते नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब